शासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हे शब्द आपण नेहमीच ऐकतो, पण हे टिकवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ACB. तिची भूमिका खरंच खूप महत्त्वाची असते. आज आपण श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अभ्यास साहित्याच्या आधारे एका तक्रारीचा संपूर्ण प्रवासच पाहणार आहोत. म्हणजे एका सामान्य माणसाने आवाज उठवल्यापासून ते थेट कारवाईपर्यंत नक्की काय काय घडतं हे समजून घेऊया. तर मग सुरुवात करूया या विभागाच्या स्थापनेपासून. हा विभाग नक्की का आणि केव्हा बनवला गेला याची गरजच का पडली? याची स्थापना तशी बरीच जुनी आहे. महाराष्ट्र शासनाने 26 नोव्हेंबर 1957 रोजी एका शासन निर्णयानुसार हा विभाग स्थापन केला. अरे वा, म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेचच? हो, आणि यामागचा उद्देश अगदी सरळ होता. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये जो भ्रष्टाचार चालतो त्याला आळा घालणं. आणि ह्यात एक गमतीशीर गोष्ट आहे बरं का. काय? या विभागाचे प्रमुख हे पोलीस महासंचालक म्हणजे DGP दर्जाचे अधिकारी असतात. पण त्या राज्याच्या मुख्य पोलीस महासंचालकांना जबाबदार नसतात. ते स्वतंत्रपणे काम करतात. अच्छा, म्हणजे त्यांच्या कामात पूर्ण स्वायत्तता राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे, जेणेकरून कोणाचा दबाव वगैरे येऊ नये. मग त्यांची मुख्य कामं नेमकी काय आहेत? म्हणजे फक्त सापळा रचून लोकांना पकडतात की त्या पलीकडेही काही आहे? सापळा रचणं हा त्यांच्या कामाचा एक प्रसिद्ध भाग आहे. पण त्यांचं काम खूप व्यापक आहे. पहिलं आणि मुख्य काम म्हणजे लाचेचे गुन्हे उघडकीस आणणं. दुसरं, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत जे गुन्हे येतात त्यांचा सखोल तपास करणं. तिसरं, अर्थातच तक्रार आली की सापळा रचणं. आणि चौथं म्हणजे कधीकधी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा शासनाकडून काही विशिष्ट प्रकरणांच्या चौकशीचे आदेश येतात, त्या चौकशा करणं. थोडक्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या जवळपास सर्व बाबी त्यांच्या अखत्यारीत येतात. ठीक आहे, म्हणजे हा विभाग अस्तित्वात आहे, पण खरं सांगायचं तर एका सामान्य माणसाला वाटतं की या सगळ्या सिस्टममध्ये आपलं कोण ऐकणार, तक्रार करायची म्हणजे मोठा व्याप. त्यासाठी खरंच काही सोपी पद्धत आहे का? नाही, ही पद्धत आता खूपच सोपी केली आहे. नागरिकांसाठी विभागाने एक वेबसाईट तयार केली आहे, acbmaharashtra.gov.in. यावर जाऊन कोणीही थेट ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतं. ऑनलाईन? हो, आणि एवढंच नाही तर 1064 हा एक विशेष हेल्पलाईन क्रमांक 24 तास सुरू असतो. त्यावर फोन करूनही तक्रार नोंदवता येते. पण फक्त तक्रार करण्याची सोय असून भागत नाही, लोकांच्या मनात एक भीती असते. बरोबर, आणि म्हणूनच विभागाचं आवाहन खूप महत्वाचं आहे. ते स्पष्टपणे सांगतात की सरकारी कामासाठी पैसे देण्याची अजिबात गरज नाही. कोणतंही काम करण्यासाठीच सरकारी कर्मचाऱ्याला पगार मिळतो. त्यामुळे जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर घाबरून न जाता तक्रार करा. कारण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की लाच देणं हे सुद्धा त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखंच आहे. त्यामुळे नागरिक या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. आता समजा एखाद्या व्यक्तीने हिंमत करून तक्रार केली, तर पुढे काय होतं? ही सापळा कारवाई ज्याबद्दल आपण नेहमी ऐकतो ती नेमकी कशी होते? सिनेमात दाखवतात तसं काहीसं असतं का? बऱ्याच अंशी तसंच, पण ते खूप जास्त नियोजनबद्ध आणि कायदेशीर चौकटीत बसून केलेलं असतं. तक्रार आल्यानंतर ACB लगेच कारवाई करत नाही. अच्छा. नाही, आधी त्या तक्रारीची गुप्तपणे पडताळणी केली जाते. तक्रारदार खलं बोलतोय का, संबंधित अधिकारी खरंच पैसे मागतोय का हे तपासलं जातं. याला पडताळणी पंचनामा म्हणतात. आणि एकदा खात्री पटली की मग? एकदा खात्री पटली की मग खऱ्या गेमला सुरुवात होते. तक्रारदाराला सोबत घेऊन एक योजना आखली जाते. लाच म्हणून द्यायच्या नोटांवर एक विशिष्ट रासायनिक पावडर म्हणजे फिनॉफ्थिलीन लावली जाते. ही पावडर साध्या डोळ्यांना दिसत नाही. मग कारवाईच्या वेळी 2 सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून सोबत घेतलं जातं. हे पंच पूर्णपणे त्रयस्थ असतात, जेणेकरून सगळी कारवाई निष्पक्षपातीपणे नोंदवली जाईल. आणि मग तो क्षण येतो. हो, ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी तक्रारदार त्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला पैसे देतो आणि जसे तो अधिकारी ते पैसे स्वीकारतो त्याच क्षणी दबा धरून बसलेली ACBची टीम त्याला रंगेहात पकडते. जागेवरच? अगदी. त्यानंतर लगेच त्या अधिकाऱ्याचे हात एका विशिष्ट द्रावणात बुडवले जातात. नोटांना लावलेल्या पावडरमुळे ते द्रावण गुलाबी रंगाचं होतं. वा. हा एक न पुसता येणारा वैज्ञानिक पुरावा असतो की त्या व्यक्तीने त्या नोटांना स्पर्श केला आहे. म्हणजे केवळ साक्षीदारांना अवलंबून न राहता थेट वैज्ञानिक पुरावाच तयार केला जातो. हे ऐकूनच तक्रारदाराच्या धाडसाचं कौतुक वाटतं. कारण त्या अधिकाऱ्यासमोर एकटं जाऊन पैशांवरून बोलणं आणि आपण एका मोठ्या ऑपरेशनचा भाग आहोत हे लक्षात ठेवणं यासाठी खूप धैर्य लागत असेल. नक्कीच. तक्रारदाराची भूमिका यात सर्वात महत्त्वाची असते.
म्हणजे सगळं अगदी नियोजनबद्ध असतं. पण मला एक प्रश्न पडतोय. समजा अधिकारी रंगेहात पकडला गेला, तिथून पुढे काय? म्हणजे त्याला थेट जेलमध्ये टाकतात की आधी ऑफिसमध्ये काही प्रक्रिया होते? पकडल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू होते. सगळ्यात आधी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये रीतसर गुन्हा म्हणजे FIR दाखल केला जातो. त्यानंतर न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला तपासासाठी अटक केली जाते. आणि ऑफिसमध्ये? हो, त्याचबरोबर या संपूर्ण कारवाईचा एक सविस्तर अहवाल त्या कर्मचाऱ्याच्या नियुक्ती अधिकाऱ्याला म्हणजे सोप्या भाषेत त्याच्या बॉसला पाठवला जातो. आणि हा अहवाल मिळाल्यानंतर नियमानुसार त्या कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित म्हणजे सस्पेंड केलं जातं. इथेच मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. म्हणजे एका बाजूला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला, फौजदारी कारवाई सुरू झाली, पण त्याचवेळी त्या कर्मचाऱ्यावर वेगळी विभागीय चौकशी म्हणजे डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा होऊ शकते का? की एकावेळी एकच कारवाई होते? हो, नक्कीच होऊ शकते. आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो अनेकांना गोंधळात टाकतो. फौजदारी कारवाई आणि विभागीय चौकशी या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या एकाच वेळी सुरू राहू शकतात. पण दोन्हीत फरक काय आहे? दोन्हीचा उद्देश तर चूक करणाऱ्याला शिक्षा देणंच आहे ना? उद्देश तोच आहे, पण दोन्हीची न्यायाची पद्धत आणि निकष वेगळे आहेत. याला असं समजूया की दोन वेगवेगळ्या कोर्टात केस चालली आहे. अच्छा. फौजदारी कारवाई म्हणजे कायद्याच्या कोर्टात चालणारा खटला. इथे शंकेच्या पलीकडे जाऊन गुन्हा सिद्ध करावा लागतो, म्हणजे बियॉन्ड रिझनेबल डाऊट. पुरावे खूप भक्कम लागतात. आणि विभागीय चौकशी? विभागीय चौकशी म्हणजे त्या कर्मचाऱ्याचं ऑफिस, त्याचा विभाग, त्याची अंतर्गत चौकशी करतो. इथे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला एका वर्तणूक नियमावलीचं म्हणजे कोड ऑफ कंडक्टचं पालन करावं लागतं. आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 आहेत. इथे कोर्टासारखे कडक पुरावे लागत नाहीत. इथे शक्यतांचा ताळेबंद म्हणजे प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी पाहिला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर कोर्ट विचारतं, याने कायद्यानुसार गुन्हा केला का? आणि विभाग विचारतो, या माणसाचं वागणं सरकारी नोकरीला शोभणारं आहे का? हा माणूस आपल्या टीममध्ये ठेवायच्या लायकीचा आहे का? एक मिनिट, म्हणजे हे थोडं गोंधळात टाकणारं नाही का? समजा कोर्टाने एखाद्याला पुरावे अभावी निर्दोष सोडलं, पण विभागाने त्याला दोषी ठरवून नोकरीवरून काढून टाकलं, असं होऊ शकतं का? हो, असं होऊ शकतं आणि अनेकदा होतं. आणि मग न्याय नक्की कोणाचं मानायचा? याचं कारण मी सांगितलं तसं, दोन्हीकडचे पुरावे तपासण्याचे निकष वेगळे आहेत. कोर्टाला तांत्रिक पुरावे लागतात. कदाचित पंचफितूर झाला किंवा काही तांत्रिक त्रुटी राहिली तर आरोपी कोर्टातून सुटू शकतो. पण विभागीय चौकशीत त्या अधिकाऱ्याची एकूण वर्तणूक, त्याने सचोटी राखली नाही, कर्तव्यपरायणता दाखवली नाही या मुद्द्यांवर भर दिला जातो. नियुक्ती अधिकाऱ्याकडे कारवाईचे काय पर्याय असतात? तो कोर्टाच्या निकालाची वाट पाहू शकतो का? हो, त्याच्याकडे 3 पर्याय असतात. 1, तो विभागीय चौकशी थांबून कोर्टाच्या निकालाची वाट पाहू शकतो. 2, तो आधी विभागीय चौकशी पूर्ण करून शिक्षा देऊ शकतो. किंवा 3, दोन्ही कारवाया एकाच वेळी सुरू ठेवू शकतो. आणि साधारणपणे काय होतं? साधारणपणे जर आरोप गंभीर असतील आणि प्रथमदर्शनी सबळ पुरावे असतील तर विभागीय चौकशी थांबवली जात नाही. आता समजा ACBने तपास पूर्ण केला, त्यांच्याकडे सगळे पुरावे गोळा झाले, तर ते थेट न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकतात का? की त्यांना अजून कोणाच्या परवानगीची गरज लागते? नाही, ते थेट खटला दाखल करू शकत नाहीत. इथे एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच काय म्हणतात त्याला वादग्रस्त पायरी आहे. अच्छा. तपास पूर्ण झाल्यावर त्यांना खटला दाखल करण्यासाठी वरिष्ठांकडून परवानगी घ्यावी लागते. याला अभियोग्यता मंजुरी किंवा सँक्शन फॉर प्रॉसिक्युशन म्हणतात. ACBची भूमिका एका डिटेक्टिव्हसारखी आहे, पुरावे गोळा करणं. पण कोर्टात केस दाखल करायची की नाही हा निर्णय एक सिनियर मॅनेजर घेतो. आणि हा सिनियर मॅनेजर म्हणजे कोण? ही परवानगी कोणाकडून घ्यावी लागते? जर आरोपी राजपत्रित अधिकारी म्हणजे गॅझेटेड ऑफिसर असेल, वर्ग 1 किंवा वर्ग 2चा, तर त्याच्यावर खटला चालवण्यासाठी थेट शासनाची परवानगी लागते. आणि जर तो वर्ग 3 किंवा वर्ग 4चा कर्मचारी असेल तर त्याच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याची परवानगी लागते. म्हणजे त्याचा जो अपॉइंटिंग अथॉरिटी असेल त्याची. बरोबर. हा अधिकारी किंवा शासन ACBनं गोळा केलेली फाईल बघतो आणि ठरवतो की हो, यात दम आहे, कोर्टात केस उभी राहील. पण मग या परवानगीच्या प्रक्रियेमुळं प्रकरणं अडकून राहत नसतील का? म्हणजे जर एखादा मोठा अधिकारी असेल तर त्याला वाचवण्यासाठी परवानगीच दिली जात नाही, असं होऊ शकतं का? हा एक संभाव्य लूपहोल वाटतोय. तुम्ही बरोबर मुद्दा मांडला आहे. हा एक कायम चर्चेचा विषय राहिला आहे.
अनेकदा परवानगी मिळायला उशीर होतो किंवा काही प्रकरणांमध्ये ती नाकारली जाते असे आरोप होतात, पण यामागचा मूळ उद्देश वेगळा आहे. तो काय? तो एक प्रकारचा सेफ्टी वॉल्व आहे. तपास यंत्रणेकडून काही चूक झाली असेल किंवा एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला मुद्दाम अडकवलं जात असेल तर त्याला एक प्रकारे फिल्टर बसावा, हा त्यामागचा विचार आहे, जेणेकरून कोणावरही अन्याय होऊ नये. पण हो, व्यवहारात या प्रक्रियेचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. म्हणजे तपास यंत्रणा आणि खटला चालवण्याची परवानगी देणारी यंत्रणा वेगळी ठेवून एक संतुलन साधण्याचा प्रयत्न आहे. आता आपण बोललो ते रंगेहात पकडण्याबद्दल, पण जे अधिकारी आधीच अमाप संपत्ती जमा करून बसले आहेत त्यांचं काय? त्यासाठी अपसंपदा हा एक शब्द वापरला जातो. याचा नेमका अर्थ काय? हो, ही भ्रष्टाचाराची दुसरी बाजू आहे. अपसंपदा म्हणजे बेहिशेबी मालमत्ता, डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी त्याच्या ज्ञात कायदेशीर उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा, म्हणजे पगार, शेती वगैरे, हो, पगार, शेती, वडिलोपार्जित मालमत्ता या सगळ्यांपेक्षा खूप जास्त मालमत्ता जमा करतो आणि ती मालमत्ता कुठून आली याचा तो समाधानकारक हिशोब देऊ शकत नाही, तेव्हा त्याला अपसंपदा म्हणतात. आणि याच्यात कोणत्या प्रकारच्या मालमत्तेचा समावेश होतो? फक्त घरं किंवा जमिनी? नाही, यात सगळ्याच गोष्टी येतात. मग ती मालमत्ता त्याने स्वतःच्या नावावर ठेवली असेल, बायको मुलांच्या नावावर ठेवली असेल किंवा अगदी दुसऱ्याच कोणाच्या नावावर ठेवली असेल. अच्छा. यामध्ये रोकड, सोनं चांदी, मौल्यवान दागिने, शेतजमीन, बंगला, फ्लॅट, महागड्या गाड्या, शेअर्स, परदेशातील गुंतवणूक अशा सर्व चल आणि अचल मालमत्तेचा समावेश केला जातो. म्हणजे एसीबी अशा प्रकरणांमध्ये एक प्रकारे आर्थिक फॉरेन्सिक ऑडिट करते. अगदी बरोबर. त्या अधिकाऱ्याच्या संपूर्ण कार्यकाळातील उत्पन्न आणि त्याने केलेला खर्च व जमवलेली मालमत्ता यांचा ताळेबंद मांडला जातो. जर त्यात मोठी तफावत आढळली तर ते अपसंपदेचं प्रकरण ठरतं. तर या संपूर्ण चर्चेतून हे स्पष्ट होतं की भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक ठरलेली आणि सविस्तर कायदेशीर प्रक्रिया आपल्याकडे अस्तित्वात आहे. तक्रारदारासाठी गुप्तता आणि सुरक्षेची काळजी घेतली जाते, सापळा कारवाईत वैज्ञानिक पुराव्यांवर भर दिला जातो आणि दोषी आढळल्यास फक्त कोर्ट केसच नाही तर कडक विभागीय कारवाईचीही तरतूद आहे. अगदी बरोबर. आणि हेही लक्षात घेण्यासारखं आहे की तपास यंत्रणा म्हणजे एसीबी आणि खटला चालवणारी यंत्रणा म्हणजे शासन किंवा न्यायालय यांच्यात परवानगीच्या माध्यमातून एक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे, जेणेकरून कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होऊ नये पण त्याचवेळी दोषी सुटू नयेत, हा त्यामागचा उद्देश दिसतो.